आज श्री स्वामी समर्थ. आता आमच्या पालखीचं प्रस्थान झालं आहे, म्हणजे पालखीले मागे आम्ही खूप पुढं आलो. आमच्या पालखीनंतर ना आम्हाला कवर करेल म्हणून मीच नाही, मम्मी वगैरे सगळेच पुढं आले. जरा हसलो वगैरे. पप्पांनी फटाके आणले होते थोडेसे, मग ते वाजवले आणि मग अशी आरती झाली 5-5:30 वाजता. मग आम्ही निघालो. आम्हाला वाटलं रथ बाहेर कॉर्नरला येऊन थांबला असेल, पण नव्हता. मग आम्ही आता थांबतो आहे कुठं तरी, मग रथ आला की रथासोबत निघतो. आज आमचा नाश्ता आहे दौंड खडकीच्या साईडला, आणि दुपारचं जेवण आहे भिगवणला, आणि संध्याकाळी आमचा मुक्काम आहे रात्रीचा डाळज नंबर 2ला. तर आम्ही चाललो आहे नाश्त्याच्या ठिकाणी. आता इथून नाश्ता असून एक 8-10 किलोमीटरवरती पालखी येईल थोड्या वेळात. आता आम्ही थांबतो कुठंतरी, आणि पालखी आली किंवा पालखीसोबत गेलंच नाही केलं. मी जेवले, मला इतकी झोप आली ती, मी गेले आणि डायरेक्ट झोपले. चेंज करून नाईट ड्रेस घातला आणि जी झोपले ते डायरेक्ट सकाळी उठले. आणि मला सकाळी आठवलं की अरे बापरे, आपण ब्लॉग एंड करायचंच विसरलो. त्याच्यामुळे मी रात्रीचा ब्लॉग एंडच नाही केला आणि मग तसाच पोस्ट केला. आणि आता हा चालवते. सकाळपासनं आत्ता 10 होतं हे नाश्ता, 10 किलोमीटर होता, आणि आता 1 किलोमीटर राहिला आहे. आणि मला केव्हाची भूक लागली होती, कमीत कमी 7:30-8 वाजल्यापासून मला भूक लागली होती. मग अशी मी चहा आणि बटर खाल्लं. एक आमचा प्रतिष्ठानचाच नाश्ता होता, चहा होता. चहा आणि बटर खाल्लं तेव्हा कुठं मला जरा बरं वाटलं. पण आता परत मला भूक लागली, चहा पिला केवढंसं ते बटर एवढंसं चहा, त्यामुळे मला काय पोट भरलंच नाही. पप्पांनी मला फोन केला, म्हणे आपण पप्पा जिथं माझ्या नाश्ता करतात ना त्यांचा ग्रुप, मग तिथं मी गेले, मी नाश्ता केला आणि आता मी चालली पुढं. आमचा नाश्ता जिथं असतो ना खडकीला दौंडला, तिथं चालली आहे. मी नाश्ता केला, आता मम्मी ते नाश्ता करते. पप्पा विचारतात मम्मी त्यांना नाश्ता करायचा का, पण मम्मी बाहेरचा नाश्ता करत नाही. ती पालखीत असतो तोच नाश्ता करते, म्हटले मग तो आवडू ना आवडू तिला, तोच खाते ती. आता नाश्ता केला, आता मी चालली 1 किलोमीटर थोडं पुढं. येईलच एक 5 ते 10 मिनटात येईल आमचं नाश्त्याचं ठिकाण. बघूयात मग तिथं नाश्त्याला काय. मी नाही करणार, तुम्हाला दाखवते नाश्त्याला काय. पोहेच असतात, दुसरं काही नसतं, पटकन बनतात ना म्हणून. त्यामुळं जाऊयात. आता मी चालले नाश्ता. आमच्या नाश्त्याचं ठिकाण आहे. मरणाचा चिखल झाला आता. इथं नाही बसणार, कुठली तरी सावली बघून बसते. त्यांना तिथं काहीतरी हातरलेलं आहे, पण तिथं पण खूप ऊन आहे, तर शक्यता कमी आहे तिथं जाऊन बसायची. पण मी जाऊन बसते तिथं, सावलीत बसते, म्हणजे टेम्पोच्या वगैरे तिथं आधेमध्ये कुठेतरी. म्हणजे आम्ही इथं बसायचो ना, इकडं पूर्ण चिखल आहे, पाणी झालेलं आहे, त्याच्यामुळे इथं बसता येणार नाही. म्हणलं पोहेच आहेत नाश्त्याला, पोहेच असतात इथं नाश्त्याला. अरे बापरे, अवघड. तर आता आम्ही निघालो नाश्त्यापासून, कारण की झालं असं की नाश्ता केल्यामुळं मी तिकडे काय थांबले नाही जास्त. मम्मी ते मागे मम्मीच पालखी सोडत नाही, तेच खरं तर ते मला चालणं होत नाही म्हणून मी सोडली. आणि आता आम्ही चाललं भिगवणला. आणि आता भिगवण इथून आहे तरी 10 किलोमीटर आहे. आणि तिथे डायरेक्ट भिगवण, आम्ही जिथे मुक्काम करतो जिथे पालखी थांबते तिथे नाही जात. त्याच्या अलीकडे सर्व्हिस रोडला एक मंदिर आहे मल्लिकार्जुन म्हणून, तिथे थांबतो. कारण की कसं आहे, जिथे पालखी थांबते ना तिथे इतकी सोय नाही आहे एवढ्या लोकांची की पडतील वगैरे, एक 10-15 मिनटं झोपतील असं, इतकी सोय नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही मल्लिकार्जुनला थांबतो. आणि मग बाकीचे मग टाईम झाला जर आराम वगैरे केल्यानंतर मग आम्ही पुढं जिथं पालखी थांबते भिगवणला तिथे जातो. आता चालली आहे मी मल्लिकार्जुन मंदिरात. खूप ऊन आहे, इतकं की बास, गरम तर खूप होते, नको झाले. तरी एवढं बांधून वरनं टोप्या आत्ता वाटल्यात लेडीजला स्वामी आमच्या, ऊन लागू नये म्हणून. त्यात पण मोठी झाली मला टोपी खाली
मल्लिकार्जुन मंदिरात, नाहीतर मग मध्ये आधी कुठेतरी जर ज्यूस वगैरे आम्हाला आला तर ज्यूस, नाही तर मग डायरेक्ट मल्लिकार्जुन मंदिर. आता आम्ही चाललो जेवायला. झोपले होते मी, मम्मी, आम्ही सगळेच. मल्लिकार्जुन मंदिर आहे तिथं भिगवणच्या 1 किलोमीटर अलीकडं. भिगवणमध्येच येतं पण आहे तिथं. सगळेच झोपलो होतो तिथं आणि तिथे इतकी सोय नाही आहे ना म्हणून. आणि आता चाललो आहे आम्ही जेवायला. फोन आला क्रांतीचा, म्हणे जेवायला या. दरवेळेस पालखीच्या तिथं जेवण असतं त्यांच्या घरापाशी. यावेळेस अलीकडं रोडलाच जेवण आहे बहुतेक, साईडला, उजव्या साईडला. ती म्हटली की पालखीपाशी नका येऊ, तिथं जिथं रथ थांबला त्याच्या अपोजिट साईडला या. म्हटलं ठीक आहे, येतो आम्ही. आता आवरायचं आहे जाऊन, काळी झाले ना, ऊन खूप आहे. मध्येच पाऊस पडतो, मध्येच ऊन येतं आहे. पालखी इतकी पळवली त्यांनी. 12ची आरती तर डायरेक्ट त्यांच्या घरातच केली, म्हणून पालखीसोबत नाही चालत. आणि मग दम लागतो ना, मी मागं राहते. आता चालेल संध्याकाळी, जरा ऊन उतरलं ना की मग चालेल. आता जरा जेवेल, थोडा वेळ बसेल, पुढं जाईल, एका ठिकाणी आवरेल आणि मग पालखीसोबत चालेल. मग तिथून पुढं संध्याकाळी आमचं डाळच नंबर 2. आता पहिली जेवते, लय भूक लागली. आता जेवण झालं की मग जेवायला जाऊयात आता आपण. आणि बघत जेवायला पुरी, वटाणा आणि मटकी, पापड, मसाले भात. तर आपल्या पालखी निघाली आता. कुठं डाळच नंबर 2ला जायला बसलो होते मी. झोके वगैरे खेळीत एका ठिकाणी ना, झोका होता मस्त, असं सावली होती, बोट होती, झोका होता. आणि व्हिडिओ टाकते मी त्याचा, याच व्लॉगमध्ये टाकते. आणि आता पालखी आली, मी पालखीसोबत चालते. 2-3 दिवस झाले पालखीसोबतच नाही, मी एकदम पुढं चालते. माझ्याकडनं चालणं होत नाही म्हणून. पालखी माग आहे, मी मध्ये चालते. ह्याच्या विनेकराच्या आणि पालखीच्या मध्ये चालते मी. पालखी थोडीशी माग आहे माझ्यापेक्षा. चहाला थांबले ना की पालखी दाखवते मी. आम्हाला चहा आहे प्रतिष्ठानकडनं. आम्ही आता आलो डाळच नंबर 2च्या शाळेत. इथे शाळा आहे आणि खूप चांगलं स्वागत होतंय. वाव, फटाके. छान प्रकारे स्वागत करतात, फटाके वगैरे लावून आमचं शाळेत. तर आता आम्ही आलोय
बरोबर 2ला. इतकेच पाय दुखतात, इतकेच की बास. यस तर वाकली होते मी तर, वाकडी हा. आता मी जाते माझ्या जागेवर बसायला, कुठेतरी जाते मी. पहिलं बसायला शोधते, पहिलं बसणार आहे कुठेतरी आणि मग जेवण वगैरे करणार. बाय गाईज, आजचा व्हिडिओ एंड करते इथेच आणि भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. उद्याचा प्रवास करत पहिले झोप आलेले पाय दुखतात, तर झोपणार आहे. कशी झोपली क्रांती कसं आहे, आवाज दिला की जागी होते. बाय, गुड नाईट.